कधी असं वाटतं का की आपल्या आत खूप काही आहे, पण आपणच स्वतःला ओळखत नाही. शक्ती आहे पण आत्मविश्वास नाही, आणि म्हणूनच आपण थांबतो. आज हनुमान जयंती आहे आणि आजची ही गोष्ट तुमच्यातल्या त्या शक्तीला जागा करणार आहे. एक क्षण डोळे बंद करा आणि विचार करा. एक असा वानर ज्याच्यात असीम शक्ती आहे, पण त्यालाच ती माहिती नाही. हा कोण? तो म्हणजे आपला हनुमान. रामायणात एक प्रसंग येतो, जेव्हा सगळे समुद्राच्या काठावर उभे असतात. सीतेचा शोध लावायला सगळेजण तिथे आलेले असतात, पण समुद्र एवढा मोठा की सगळेच घाबरतात. आणि तिथेच हनुमानही उभे असतात, शांत, गोंधळलेले, कारण त्यांना स्वतःची ताकदच आठवत नसते. जेव्हा जांबुवंत त्यांना आठवण करून देतात, तू कोण आहेस हे विसरला आहेस. आणि तेव्हा हनुमान मनात म्हणतात, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. त्या क्षणी विनम्रतेने, श्रद्धेने त्यांनी स्वतःला पुन्हा शोधलं. आणि पुढच्या क्षणी काय होतं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तेच ते हनुमंत एक उडी घेतात आणि संपूर्ण समुद्र ओलांडतात. पण ही फक्त ताकदीची गोष्ट नाही. लंकामध्ये पोचल्यावर ते स्वतःसाठी काही करत नाहीत. त्यांच्या मनात एक विचार असतो, राम काज किन्हे बिना मोही कहा विश्राम. काम पूर्ण होईपर्यंत विश्रांती नाही. सीते मातेला शोधणं, संदेश देणं, आणि गरज पडली तेव्हा संपूर्ण लंकाही जाळली त्यांनी. त्यावेळी त्यांचं रूप कसं होतं? तर ते रूप होतं भीमरूपी महारुद्रा. शांत असलेला भक्त गरज पडली तर भीषण शक्ती बनतो, हे यातनं सूचित होतं. आता एकदा स्वतःकडे बघा. आपण सुद्धा कधी कधी त्या समुद्राच्या काठावर उभे असतो. समस्या मोठ्या वाटतात आणि आपण स्वतःला कमी समजतो. पण खरं काय आहे? आपल्यात आतही असाच एक हनुमंत आहे. फक्त आपल्याला त्याची आठवण करून द्यायची आहे. आपल्या भीतीवर मात करायची आहे. आणि एकदा विश्वास ठेवला तर आपल्यालाही आपल्यातील तो हनुमंत आहे ह्याची खात्री पटेल, आणि आपणही असा समुद्र पार करू शकतो. हा समुद्र म्हणजे चिंता, भीती आणि इतर कुठल्याही गोष्टींचा नसून आपल्यातलीच अविश्वास किंवा आपल्यातलाच आत्मविश्वास जो गमावलेला असतो, तो इथे आपल्याला परत मिळेल. हनुमान म्हणजे फक्त देव नाही, तो एक आठवण आहे की तुम्ही किती शक्तिशाली आहात. आज हनुमान जयंतीला मंदिरात जाऊन नमस्कार करा, पण त्यापेक्षाही महत्वाचं, स्वतःला ओळखा. भीती सोडा, शंका सोडा, आणि एकदा ठरवलं ना तर लक्षात ठेवा, तुमच्यातला हनुमंत जागा झाला तर कोणताही समुद्र मोठा नाही. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ.